नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेरणा एकटीच विचार करत बसलेली असते आणि तिला समीरसोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात आणि ते आठवून प्रेरणाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूपच अस्वस्थ झालेली असते आणि तिला हेही आठवत असतं की वल्लरी तिला म्हणाली होती की अजित भाऊंचा एकदा विचार करा, त्यांचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम होतं, त्यांनी तुम्हाला कधीच दुखावलं नाही, तुम्हाला नेहमी समजून घेतलं, मग का तुम्ही त्यांचा विचार करत नाही आहे. तेव्हा तेजासुद्धा म्हणाली होती की आता मला पटतंय हे वल्लरी काय म्हणते ते, कदाचित त्यांच्या मनात तुझ्याबद्दल त्याच भावना असतील. आणि हे सर्व आठवून प्रेरणा खूपच अस्वस्थ झालेली असते. आता तितक्यात प्रेरणाला अजितचा फोन येतो. आता प्रेरणा फोनकडे बघायला लागते आणि आश्चर्याने म्हणते की इतक्या रात्री अजितचा फोन, असं म्हणून ती घाबरतच फोन रिसीव करते. तेव्हा अजित प्रेरणाला म्हणतो की हाय प्रेरणा, सॉरी मी फार उशिरा फोन करतोय, झोपली नाहीस ना. तेव्हा प्रेरणा थोडंसं अडखळत म्हणते की नाही जागी आहे, बोला ना. तेव्हा अजितसुद्धा प्रेरणाला थोडंसं टेन्शनमध्ये येत म्हणतो की जागी आहेस म्हणजे तब्येत ठीक आहे ना तुझी. यावर प्रेरणा सांगते की हो बरी आहे. तेव्हा अजित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा मला कळत नाही आहे की कसं बोलावं, पण आता तुझ्या मनाची जी काही अवस्था आहे ना ती समजू शकतो मी. मला खरंच खूप वाईट वाटलं गं हे ऐकून. हे बघ, मला पुन्हा तेच सगळं बोलून तुझं मन दुखवायचं नाही आहे, पण तरीही एकदाही तू का नाही बोललीस मला हे सगळं. तेव्हा प्रेरणा खूपच रडायला लागते. आता अजित प्रेरणाला म्हणतो की प्रेरणा तू रडतेस, हे बघ प्लीज तू शांत हो. आणि म्हणतो की शिट, मी पुन्हा ते सगळं बोलून तुला त्रास दिला, ऐक ना प्लीज तू रडू नकोस ना गं. तेव्हा प्रेरणा म्हणते की आपण यावर आता नको बोलायला ना प्लीज, माझ्याच्याने खरंच बोललं जात नाही आहे, तुम्ही समजून घ्या ना प्लीज, असं म्हणून ती खूप रडायला लागते. तेव्हा अजित प्रेरणाला म्हणतो की मला एक सांगायचं होतं की कधीच स्वतःला एकटं समजू नकोस, काहीही घडलं तरी मी आहे तुझ्यासोबत कायम. तेव्हा प्रेरणा खूपच इमोशनल होते आणि अजितला म्हणते की थँक्यू. आता अजित यावर काहीच बोलत नाही आणि तो फोन ठेवून देतो. आता प्रेरणा खूपच इमोशनल झालेली असते आणि ती फोनकडे बघायला लागते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की तेजा कोणाशी तरी फोनवर बोलत असते आणि ती त्यांना सांगत असते की आत्ताच उठले, 5 मिनटं दे, लगेच पाठवते प्रेझेंटेशन, असं म्हणून ती तिथेच फोन ठेवून फ्रेश व्हायला म्हणून आतमध्ये निघून जाते. आता तेव्हाच अचानक तेजाच्या फोनवर हर्षितचा फोन येतो. आता मिठ्ठूसुद्धा तिथे झोपलेली असते आणि फोनचा आवाज ऐकून मिठ्ठू रागातच उठते आणि सकाळ सकाळ कोण आहे यार, असं म्हणून ती रागातच फोन कट करायला जाणार. तितक्यात आता हर्षितचं फोनवरती नाव बघून मिठ्ठू खूप शॉक होते आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि हळूच हर्षितचा फोन कट करते. तेव्हाच आता तिथे तेजा येते. तेव्हा मिठ्ठू पटकन बाजूला होऊन काहीतरी काम केल्याचं नाटक करायला लागते. तेव्हा आता तेजा इकडे तिकडे बघत म्हणते की माझा फोन वाजत होता ना, असं म्हणून ती फोन बघते तर हर्षितचा फोन येत असल्याचं बघून ती शॉक होऊन म्हणते की हर्षितचा फोन, आणि तिचं लक्ष मिठ्ठूकडे जातं आणि ती रागाने मिठ्ठूकडे बघायला लागते आणि तिला म्हणते की तुझी हिंमत कशी झाली गं माझ्या फोनला हात लावायची, हर्षितचा फोन आहे म्हणून कट केलास ना तू. तेव्हा मिठ्ठू रागाने तेजाला म्हणते की जास्त बोलू नकोस, तुझ्या फोनचा तो आवाज आहे ना माझ्या डोक्यात जात होता, माझी झोपमोड झाली ना म्हणून कट केला. तेव्हा तेजा मिठ्ठूवरती ओढत म्हणते की खोटं बोलू नकोस, हर्षित मला फोन करतोय ना म्हणून जलस होत होतीस ना तू, किती घाण आहे गं हे सगळं शी. तेव्हाच आता मिठ्ठूचा फोन वाजायला लागतो. तेव्हा मिठ्ठू फोनकडे बघून हसायला लागते आणि आता मिठ्ठूला असं हसताना पाहून तेजा खूप आश्चर्याने मिठ्ठूकडे बघायला लागते. तेव्हा मिठ्ठू तिचा फोन तेजाला दाखवायला लागते तर हर्षितने मिठ्ठूला फोन केलेला असतो. आता मिठ्ठू हसत सांगते की हर्षितचा फोन आहे. तेव्हा तेजा खूप शॉक होते. आता मिठ्ठू तेजाला म्हणते की हर्षितला ना माझ्याशी बोलायचं होतं म्हणून त्याने तुझ्या फोनवर फोन केला, कळलं का, असं म्हणून ती हर्षितचा फोन उचलते आणि त्याला म्हणते की हॅलो हर्षित, गुड मॉर्निंग, असं म्हणून ती बाजूला जाऊन बोलायला लागते. तेजा मात्र इकडे खूपच शॉक झालेली असते आणि ती मिठ्ठूकडे बघत असते. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा अजूनही खूप अस्वस्थ असते आणि तिला आता अजितसोबतचं बोलणं आठवत असतं की अजित तिला म्हणाला होता की कधी स्वतःला एकटं समजू नकोस, मी तुझ्यासोबत आहे कायम. तेव्हाच आता तिथे वल्लरी येते आणि ती प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई चला मी कॉलेजला निघते आणि तुम्हाला काही हवं असेल ना तर मला सांगा, मी येताना घेऊन येईन. मात्र वल्लरीच्या बोलण्याकडे प्रेरणाचं अजिबात लक्ष नसतं. तेव्हा वल्लरी आश्चर्याने प्रेरणाकडे बघायला लागते आणि प्रेरणाला असं विचार करत बसलेलं बघून ती प्रेरणाजवळ येत प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई काय हो, हे कुठे हरवलंय तुम्ही, काय झालंय. तेव्हा प्रेरणा थोडंसं अडखळत वल्लरीला म्हणते की काल रात्री अजितचा फोन आला होता गं. तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की मग ते चांगलंच आहे ना प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा वल्लरीचा हात हातात घेत म्हणते की
वल्लरी, 4 दिवसांपूर्वीच माझं लग्न मोडलंय ग. इतक्यात मी दुसऱ्या कोणाचा तरी विचार करणं म्हणजे कसं दिसेल ते? लोक काय म्हणतील? स्वार्थी समजतील ग मला. आणि लोकांचं जाऊ दे ग बाबा, त्यांना काय वाटेल ग? तेव्हा वल्लरी म्हणते की बरोबरच बोलताय तुम्ही प्रेरणाताई. जगाचा विचार तर नाहीच केला पाहिजे. आणि राहिला तुमच्या बाबांचा प्रश्न, तर मला सांगा प्रेरणाताई, तुम्ही जेव्हा तुमच्या जोडीदाराचा विचार कराल तेव्हा तुमच्या मनातलं तुमच्या बाबांवरचं प्रेम कमी होणार आहे का हो? तेव्हा प्रेरणा म्हणते की तसं नाही आहे ग. यावर वल्लरी म्हणते की माझं एकदा शांतपणे ऐकून घ्या. स्वतःचा विचार करणं काही चुकीचं नाही आहे आणि तुमचं काहीच चुकत नाही, ऐका माझं. तितक्यात आता डोरबेल वाजते. तेव्हा तेजा जाऊन दरवाजा उघडते तर प्रेरणासाठी एक पार्सल आलेलं असतं. तेव्हा पार्सल घेऊन येणारे दादा तेजाला विचारतात की प्रेरणा वालावलकर इथेच राहतात का? तेव्हा तेजा सांगते की हो इथेच राहतात, काय झालं? यावर ते दादा म्हणतात की आज त्यांचं लग्न आहे ना, नवरा नवरीचे हार आणलेत. तेव्हा वल्लरी खूप घाबरून प्रेरणाकडे बघायला लागते. तर प्रेरणा इकडे हे ऐकून खूपच रडायला लागते. आता तेजासुद्धा प्रेरणाकडे बघून खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती अडखळत त्या दादांना म्हणायला लागते की कोणी सांगितलं तुम्हाला हे काही लग्न वगैरे नाही आहे, तुम्ही परत जा. तेव्हा ते दादा म्हणतात की ओ मॅडम, इथेच द्यायला सांगितलं होतं. यावर तेजा ओरडून म्हणते की एकदा सांगितलं ना, इथे कोणाचंही लग्न नाही आहे, तुम्ही प्लीज परत जा. तर इकडे प्रेरणाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूपच रडायला लागते. आता प्रेरणाला असं रडताना पाहून वल्लरी खूपच घाबरते आणि प्रेरणाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर ते दादासुद्धा असं प्रेरणाला रडताना पाहून ते निघून जातात. तर इकडे वल्लरी प्रेरणाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर तेजा इकडे हर्षितला फोन लावायला लागते. तेव्हा हर्षितचा फोन बिझी येतो. तेव्हा तेजा खूपच हायपर होते आणि तिला खूप राग येतो आणि म्हणते की बिझी येतोय. आणि ती इकडे तिकडे बघायला लागते आणि मनातच म्हणते की मिठू. आणि तिला खूपच राग येतो आणि ती धावतच बाहेर जाते. आता तेजाला असं बाहेर धावत जाताना बघून वल्लरी तेजाकडे बघायला लागते आणि ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये येते. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा खाली येते तर तिथे मिठू कोणाशी तरी फोनवर बोलत असते. आता मिठूला असं फोनवरती बोलताना बघून तेजा खूपच रागाने मिठूकडे बघायला लागते आणि रागातच मिठूच्या हातातील फोन हिसकावून घेते आणि रागातच म्हणते की हॅलो, तेजा बोलते. तेव्हा आता फोनवरती हर्षित असतो. हर्षित म्हणतो की हाय तेजा, बोल ना. आता मिठू इकडे खूपच शॉक होऊन तेजाकडे बघत असते. आता तेजा रागातच हर्षितला म्हणते की काय रे, तुला माहिती नाही आहे का प्रेरणाचं लग्न कॅन्सल झालं ते? तेव्हा हर्षित म्हणतो की हां. तेव्हा तेजा रागाने हर्षितला म्हणते की मग कोणीतरी आमच्या दारात हार घेऊन आलंच कसं? काही सेन्स वगैरे नाही आहे का? सरळ तो माणूस हार घेऊन प्रेरणाच्या समोर उभा राहतो म्हणजे काय? तेव्हा हर्षितसुद्धा खूप शॉक होतो आणि तेजाचं बोलणं ऐकायला लागतो. तेव्हा तेजा हर्षितला म्हणते की किती मोठी माती खाल्ली आहेस माहिती आहे का तुला? तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की अरे तेजा, ती खूप मोठी चूक. तेव्हा तेजा म्हणते की काय चूक? अशा चुका होतातच कशा, कळतच नाही आहे. आणि मुळात लग्न मोडलं हे माहिती आहे ना तुला, मग बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवता येत नाहीत का तुला? त्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी मॅनेज नाही का करता येत? आता मिठू खूपच रागाने तेजाकडे बघत असते. आता हर्षितसुद्धा खूपच शॉक झालेला असतो आणि तो तेजाला समजावत म्हणतो की तेजा, तू इतकी हायपर का होते? चूक झाली, मी सांगायचं विसरलो. तेव्हा तेजा रागात हर्षितला म्हणते की अपसेट का होते? प्रेरणाची अवस्था बघायला पाहिजे होती तू, मग तुला कळलं असतं की मी अपसेट का होते ते. तेव्हा हर्षित खूपच टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की अरे बापरे, सॉरी यार तेजा. तेव्हा तेजा ओरडून हर्षितला म्हणते की तुझं सॉरी घाल खड्ड्यात इथं. आणि ती मिठूकडे बघत म्हणते की इथं रिकामटेकड्या लोकांसोबत गप्पा मारत बसण्यापेक्षा ना तुझी महत्त्वाची कामं करत जा, जास्त बरं होईल. आता तेजाला असं ओरडताना पाहून सर्वच लोक तिथे जमतात आणि तेजाकडे खूप आश्चर्याने बघत असतात. आता मिठू रागातच तेजाच्या हातातील फोन हिसकावून घेते आणि तिला ओरडून म्हणते की रिकामटेकडी मी नाही आहे, रिकामटेकडी तू आहेस. तेव्हा तेजा म्हणते की मी आहे? मग फोनवर कोण बोलत होतं, मी की तू? आता तेजा आणि मिठूचा आवाज ऐकून प्रेरणा आणि वल्लरीसुद्धा खाली येतात आणि त्या दोघीसुद्धा खूप शॉक होऊन मिठू आणि तेजाकडे बघायला लागतात. आता मिठू आणि तेजाचं खूपच जोरदार असं भांडण चालू असतं. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा धावतच त्या दोघींजवळ येतात आणि दोघींनाही समजवायला लागतात. आता श्वेतासुद्धा तिथे येते आणि त्या दोघींना असं भांडताना बघून त्या दोघींनाही समजवायला लागते. सगळी माणसं त्या दोघींकडे खूप आश्चर्याने बघत असतात. आता यानंतर आपण पाहतो की सर्वजणी घरात येतात. आता सगळेच खूप टेन्शनमध्ये असतात. आता प्रेरणा मिठू आणि तेजा दोघींनाही म्हणते की हे सगळं काय चाललंय तुम्हा दोघींचं? तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की नाहीतर
काय? अरे इतक्या कमी भाड्यात हे असं घर मिळणार नाही असं तुम्हीच म्हणता ना, आणि आता स्वतःच तमाशा करताय अख्ख्या बिल्डिंगमध्ये. अरे ती रोशन आंटी आपल्या सगळ्यांचं सामान बाहेर काढेल. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, ते शेजारचे भूते ते तर टपूनच बसलेत. कधी एकदा आपल्याकडून चूक होते आणि कधी एकदा ते आपली कंप्लेंट करतात. आता तेजा खूपच चिडलेली असते आणि ती रागातच म्हणते की ओके ठीक आहे. जेव्हा तो हारवाला आला होता ना, तेव्हा प्रेरणा रडायला लागली आणि मला ते नाही बघवलं, आणि म्हणून हर्षितला विचारण्यासाठी म्हणून मी त्याला कॉल केला, तर त्याचा कॉल बिझी आला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही मिठ्ठू इथे घरात नाही आहे, बाहेर कुठेतरी आहे. तेव्हा मला कळलं की ती त्याच्याशी बोलत असणार, म्हणून तिला शोधत मी खाली गेले आणि ती त्याच्याशी फोनवर बोलत होती. म्हणून माझा कंट्रोल सुटला आणि मी तिकडे जाऊन तनतन केली आणि रिॲक्ट झाले. ओके, आणि त्यासाठी सॉरी असं म्हणून ती हात जोडते आणि रागातच तिथून आतमध्ये निघून जाते. तेव्हा सर्वजण शॉक होऊन त्याच्याकडे बघायला लागतात. आता श्वेता मिठ्ठूजवळ येते आणि तिला म्हणते की आत्ता ती सॉरी म्हणाली आहे, तिने माफी मागितली, पण तू जरा समजून घे, उगाच स्वार्थीपणा करू नकोस. तेव्हा मिठ्ठू खूप रागाने श्वेतावर ओरडत म्हणते की बोल, तू मलाच बोल, मी ऐकून घेते ना, म्हणून मलाच बोल. आणि प्रेम म्हणजे स्वार्थीपणा वाटत असेल ना, तर मी आहे स्वार्थी. तुम्हाला जे लेबल्स मला लावायचे आहेत ना, ते लावा, असं म्हणून ती सुद्धा रागातच तिथून निघून जाते. तेव्हा श्वेता ओरडू म्हणते की काय मुलगी आहे यार ही, डोक्यावर पडली काही. तेव्हा प्रेरणासुद्धा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की काय प्रकार आहे सगळा, त्या दोघींचं भांडण मिटण्याऐवजी वाढतच चाललं आहे. तेव्हा श्वेतासुद्धा म्हणते की समजावून झालं, धमकावून झालं, ऐकतच नाही आहेत दोघी. तेव्हा वल्लरी थोडा विचार करत म्हणते की एक शेवटचा प्रयत्न करून बघायचा का, आणि म्हणते की उद्या रंगपंचमी आहे, उद्या आपण दोघींचं समेट घडवून आणायचं का. तेव्हा श्वेता आणि प्रेरणा वल्लरीकडे बघायला लागतात. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो की सर्वजण खाली होली सेलिब्रेशन करत असतात आणि एकमेकांना कलर्स लावत असतात. आता त्या सर्वांना वल्लरी आणि प्रेरणा वरूनच बाल्कनीमधून बघत असतात. तर आता इकडे खाली रोशन आंटी, बंडू भुते आणि त्याची बायको बोलत असतात. आता रोशन आंटी बंडू भुते आणि त्याच्या बायकोला म्हणते की आज सर्व काही विसरून नव्याने सुरुवात करायची असते, हॅपी होली असं म्हणून त्या सर्वांना कलर लावतात. आता त्यांचं लक्ष अचानक प्रेरणाकडे जातं. तेव्हा रोशन आंटी प्रेरणाला आवाज देत म्हणतात की ए प्रेरणा. तेव्हा प्रेरणा आणि वल्लरी दोघेही रोशन आंटीकडे बघायला लागतात. तेव्हा रोशन आंटी त्या दोघींनाही म्हणतात की तू आणि वल्लरी या ना खाली कलर खेळायला, आणि त्या बाकीच्यांना पण घेऊन या. तेव्हा बंडू आणि त्याची बायको खूपच रागाने वल्लरी आणि प्रेरणाकडे बघायला लागतात. आता बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की बघितलंस ना बायको, या मुली काही दिवसांपूर्वी आपल्याला एकीचं बळ वगैरे दाखवत होत्या, आता बघ ना काय अवस्था झाली यांची. तेव्हा बंडूची बायको त्याला म्हणते की चांगलंच लेसन मिळाले त्यांना, रंगपंचमीच्या दिवशी भांडणं झालेली दिसत आहेत. तर इकडे प्रेरणा आणि वल्लरी खूपच टेन्शनमध्ये असतात. आता वल्लरी प्रेरणाकडे बघत म्हणते की काय करायचं प्रेरणाताई. तेव्हा प्रेरणा म्हणते की आपण खाली नाही गेलो ना, तर रोशन आंटी वर येतील ग, रंग घेऊन काहीतरी करायलाच पाहिजे, आपल्याला आता जायलाच हवं. तेव्हा वल्लरी म्हणते की चला, आणि ती रोशन आंटीला सांगते की आम्ही आलोच. आता श्वेता इकडे तिचं काम करत बसलेले असते. तेव्हाच तिथे प्रेरणा आणि वल्लरी येतात. आता वल्लरी श्वेताकडे बघत हळूच म्हणते की प्रेरणाताई बघा ना खाली किती छान वातावरण आहे, मला तर खूप छान वाटतंय, म्हणजे मला पण खेळावंसं वाटतंय रंग. तेव्हा प्रेरणासुद्धा श्वेताकडे बघत म्हणते की हो अगं तुला माहिती नाही आहे वल्लरी, आपल्या बुलबुल बागेतील रंगपंचमी ना अख्ख्या भास्कर कॉलनीत फेमस आहे. नाही म्हणजे बाकी वर्षभर उरावर बसतील एकमेकांच्या, भांडतील सगळ्यांशी, पण रंगपंचमीला नाही आहे, रंगपंचमीला सगळे एकत्र येतात आणि मस्त रंग खेळतात. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, मला तर माझ्या असोद्याची रंगपंचमीचीच आठवण आली. इथे ना आम्ही रंगांचा हौद तयार करायचो आणि त्यामध्ये सगळ्यांना ढकलून द्यायचो, खूप मजा यायची. मात्र श्वेता यावर काहीच बोलत नाही, ती तिथेच काम करत असते. तेव्हा वल्लरी प्रेरणाकडे बघत खुणावूनच प्रेरणाला म्हणते की तुम्ही बोला ना आता. तेव्हा प्रेरणा श्वेताला म्हणते की श्वेता तुला आठवते का गं मागच्या वर्षी रोशन आंटीने तुझ्या गालाला हिरवा रंग लावला. तेव्हा वल्लरी म्हणते की मग यावर. प्रेरणा सांगते की मग काय झालं विचारते, जातच नव्हता अगं रंग. मग मिठ्ठूचे ते मेकअप काढायचे प्रोडक्ट्स असतात ना, ते आणले आणि ते लावले. आणि ती श्वेताला विचारते की आठवतंय ना तुला किती मज्जा आली होती ना गं. तेव्हा श्वेता त्या दोघींनाही म्हणते की तुमच्या दोघींचं जे काही चाललंय ना ते कळतंय बरं का मला. तेव्हा वल्लरी श्वेताला विचारते की म्हणजे. यावर श्वेता म्हणते की यावर्षी मला रंगबिंग खेळण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. तेव्हा वल्लरी नाराज होत म्हणते की श्वेताताई असं नका ना म्हणू. तेव्हा श्वेता म्हणते की अगं ती मिठ्ठू डोक्यात गेली माझ्या. तेव्हा प्रेरणा श्वेताला समजावत म्हणते की जाऊ दे ना गं, परत एकदा सांगते
सांगते तुला, तू मोठी आहेस ना गं, तू समजून घे ना, सोडून दे गं हा विषय. यावर वल्लरी म्हणते की आणि तसंही रंगपंचमी हा सण तर भांडणं मिटवण्यासाठीच तर असतो ना, नाही म्हणजे एकमेकांना रंग लावून आपण भांडणं मिटवून टाकूया ना. आणि ती श्वेताला म्हणते की चला ना मग श्वेता ताई, खेळूया ना आपण रंगपंचमी. तेव्हा श्वेता तिथून उठून जायला लागते. यावर वल्लरी आणि प्रेरणा दोघीही तिला समजवतात आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण श्वेता त्या दोघींचं काही ऐकत नाही आणि ती तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि एकमेकींकडे बघायला लागतात. आता प्रेरणाचं लक्ष अचानक श्वेताकडे जातं. तेव्हा प्रेरणा खुश होऊन हसायला लागते आणि म्हणते की रंग, तर श्वेता रंग घेऊन आलेली असते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा खूपच खुश होतात. आता श्वेता दोघींनाही रंग लावते आणि दोघींनाही म्हणते की हॅपी होली, आणि त्या तिघीही एकमेकींना रंग लावतात. आता प्रेरणा श्वेताला म्हणते की चल ना गं, त्या दोघींना पण लाव ना कलर. तेव्हा श्वेता म्हणते की नाही, तुम्ही दोघी जा, माझी रंगपंचमी खेळून झाली की आता मी तुम्हाला रंग लावला, तुम्ही मला लावला, बस मजा आली, आता मी आंघोळ करायला जाते आणि अख्खा दिवस फक्त आराम करणार आहे, झोपणार आहे, हॅपी होली असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेव्हा वल्लरी आणि प्रेरणा खूपच नाराज होतात. आता वल्लरी टेन्शनमध्ये येत म्हणते की आता काय करायचं, आपण यांची भांडणं कशी मिटवायची. तर आता यानंतर आपण पाहतो की श्वेता बाल्कनीमध्ये येते आणि खाली सर्वजण कलर्स खेळत असतात, त्यांच्याकडे बघायला लागते. आता रोशन आंटी श्वेताकडे बघतात आणि तिला आवाज देत म्हणतात की श्वेता ये ना सगळ्यांसोबत खाली कलर खेळायला. तेव्हा श्वेता म्हणते की नाही खेळायचा रंग, सगळ्यांनीच रंग खेळायचा असा काही नियम आहे का. तेव्हा रोशन आंटी श्वेताला म्हणतात की ये ना खाली, आता इतका भाव नको खाऊस, आणि येताना मिठ्ठू आणि तेजाला पण घेऊन ये खाली. तेव्हा श्वेता खूपच चिडते आणि जोरात रोशन आंटीला म्हणते की एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का, पुन्हा पुन्हा काय तेच तेच बोलता. तेव्हा रोशन आंटी खूप शॉक होऊन श्वेताकडे बघायला लागतात आणि तिला म्हणतात की आता असं सडनली काय झालं तुला. तेव्हा श्वेता म्हणते की सडनली काय सडनली, आणि रागात म्हणते की आमच्या घराचे मालकीण आहात तुम्ही, आमच्या आयुष्याची मालकी नाही दिली तुम्हाला. तेव्हा रोशन आंटीला खूप वाईट वाटतं आणि त्या श्वेताला म्हणायला लागतात की काम डाऊन. तेव्हा श्वेता ओढू म्हणते की काय काम डाऊन, आम्ही रंग खेळायचे की नाही ते आम्ही ठरवू, तुम्ही नका आम्हाला सांगू. एवढी जर हाऊस आहे ना तर त्या लाळघोटे भूतेंबरोबर खेळा ना, त्यांचं छान चालतं ना तुमच्यासोबत. तेव्हा भूतेच्या बायकोला खूपच राग येतो आणि ती म्हणते की श्वेता माइंड युअर लँग्वेज. आता श्वेता वरून ओढत म्हणते की तुमचं तुम्ही खेळा ना, सारखं सारखं काय सांगता आम्हाला रंग खेळा रंग खेळा. तेव्हा प्रेरणा आता श्वेताचा आवाज ऐकून बाहेर बाल्कनीमध्ये येते आणि श्वेताला असं ओरडताना पाहून घाबरतच श्वेताला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की अगं श्वेता काय करतेस तू हे. तेव्हा श्वेता म्हणते की काय करते, सारखं सारखं रंग खेळा करतायत. तेव्हा प्रेरणा श्वेताला समजावत म्हणते की अगं सणावाराचं कशाला ओरडते, शांत बस ना. तेव्हा श्वेता म्हणते की अगं त्यांना सांग ना, सारखं रंग खेळा लावलंय. तेव्हा प्रेरणा श्वेताला तिथून घेऊन जाते. आता रोशन आंटी खूपच आश्चर्याने श्वेताकडे बघत असतात आणि त्या मनातच म्हणतात की काहीतरी लोचा झालाय, हे फक्त कलर खेळायला या म्हटल्यावर एवढे भडकले. आता हे सगळं बघून बंडू आणि त्याची बायको खूपच खुश होतात. आता बंडू त्याच्या बायकोला म्हणतो की बायको हे सगळं ना आपल्या पथ्यावर पडणार आहे असं म्हणून ते दोघेही खूपच खुश होतात आणि हसायला लागतात. आता बंडू म्हणतो की चल लवकर रोशन आंटीला आणखी भडकूया असं म्हणून ते दोघेही रोशन आंटीजवळ येतात. आता बंडू आणि त्याची बायको दोघेही रोशन आंटीजवळ येऊन त्यांना म्हणतात की रोशन आंटी. तेव्हा रोशन आंटी त्या दोघांकडेही बघायला लागतात. आता बंडू रोशन आंटीना म्हणतो की बघा ना तुम्ही त्या मुलींना माझ्या डिक्री माझ्या डार्लिंग म्हणता, काय मान ठेवला त्यांनी तुमचा. तेव्हा रोशन आंटीला थोडंसं वाईट वाटतं. आता बंडूची बायकोसुद्धा रोशन आंटीला भडकवण्यासाठी म्हणते की नाहीतर काय, यांचा एक दिवस जात नाही तमाशे केल्याशिवाय, आणि आंटी अशा मुलींना तुम्ही अजून रेंटवर कसं काय ठेवले मला हेच कळत नाही. तेव्हा बंडूसुद्धा म्हणतो की बायको मला ना खरंच रोशन आंटीची खूप काळजी वाटते. तेव्हा त्याची बायकोसुद्धा म्हणते की मलासुद्धा खूप काळजी वाटते. आता रोशन आंटी दोघांकडेही बघतात आणि त्यांना कलर लावत म्हणतात की हॅपी होली. आता बंडू आणि त्याची बायको खूप शॉक होऊन रोशन आंटीकडे बघायला लागतात. तेव्हा रोशन आंटी त्या दोघांनाही म्हणते की तुम्ही लोक जा आणि कलर खेळा, माझा प्रॉब्लेम आहे ना मी सॉल्व करेन. तेव्हा बंडू आणि त्याची बायको खूप शॉक होऊन तिथून निघून जातात. आता रोशन आंटी थोड्याशा विचारात पडतात. तर इकडे आपण पाहतो की श्वेता खूपच चिडलेली असते आणि तिला असं चिडलेलं पाहून वल्लरी हळूच प्रेरणाला म्हणते की हे तर सगळं भलतंच होऊन बसलंय. आधी तर फक्त तेजाताई आणि मिठ्ठूताई भांडत होत्या, आता तर मिठ्ठूताई आणि श्वेताताईंमध्ये सुद्धा भांडण लागले, काय करायचं. तेव्हा प्रेरणा म्हणते की एक गोष्ट सांगू का तुला, तेजा आणि मिठ्ठू परवडलं एक वेळ, पण ही श्वेता हिचं जर डोकं फिरलं ना तर काय करेल आणि काय नाही सांगता नाही येत.
आता श्वेता वल्लरी आणि प्रेरणाकडे खूपच रागाने बघत असते. आता प्रेरणा वल्लरीला हळूच म्हणते की आता बघ ना, काल मिठ्ठू आणि तेजाला हीच ओरडत होती ना की रोशन आंटी आपल्याला घरातून बाहेर काढून टाकेल, आणि आता हीच रोशन आंटीशी वचावचा भांडली स्वतःच. तेव्हा वल्लरीसुद्धा टेन्शनमध्ये येत म्हणते की काहीही करून यांच्यातली भांडणं आपल्याला सोडवावीच लागतील. यावर प्रेरणासुद्धा म्हणते की हो, तू बरोबर बोलतेस अगं वल्लरी. आज ना काहीही झालं ना तरी मिठ्ठूला आणि तेजाला एकमेकींना रंग लावायला आपण भाग पाडूया. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की हो, काही झालं ना तरी तिघींचा समेट घडवून आणायचा आपण. आता श्वेता मात्र त्या दोघींकडे खूपच रागाने बघत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.